नमस्कार, कुक विथ प्रणितामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक खूप हेल्दी आणि पारंपरिक रेसिपी, ती म्हणजे नाचणीचे लाडू। मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हे लाडू खूपच फायदेशीर आहेत। विशेषतः थकवा, अशक्तपणा आणि रक्ताची कमतरता असेल तर खूपच उपयोगी। चला तर मग वेळ न घालवता लगेचच सुरू करूया ही सोपी आणि चविष्ट रेसिपी। त्यासाठी सर्वात आधी कढई गरम करून त्यात 1 वाटी तूप घ्यायचं आहे। तूप गरम झाल्यावर त्यात 2 वाटी नाचणीचं पीठ घालायचं आणि हे पीठ तुपात 8 ते 10 मिनिटं मंद आचेवर छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता पिठाचा रंग गडद ब्राऊन झालेला आहे, म्हणजेच नाचणीचं पीठ आपलं छान असं भाजलं गेलेलं आहे। आता हे भाजलेलं पीठ आपण एका ताटात काढून घेऊया। त्यानंतर त्यात 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आणि गरम पिठात तो व्यवस्थित असा मिसळून घ्यायचा आहे। पीठ गरम असल्यामुळे गूळ पटकन छान एकजीव होतोय। आता आपल्याला यात टाकायचं आहे 1 वाटी सत्तूचं पीठ। सत्तूचं पीठ म्हणजे भाजलेल्या चण्या डाळीचं पीठ, जे तुम्ही घरीही मिक्सरमध्ये तयार करू शकता किंवा बाजारात सहज उपलब्ध असतं। यानंतर घालायचं आहे 1 वाटी बारीक केलेला खजूर आणि आपल्या लाडवाला छान सुगंध येण्यासाठी आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा वेलची पूड। हे मिश्रण नीट एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। टाकायचे आहेत आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे तुकडे। पुन्हा एकदा सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। लाडूसाठी पीठ तयार झालेलं आहे। मिश्रणाचे छान गोल लाडू वळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता लाडू वळताना त्यातून तूप सुटत आहे, त्यामुळे आपले जे लाडू बनणार आहेत ते जास्त कडक न होता अगदी मऊ आणि स्वादिष्ट असे पौष्टिक बनणार आहेत। अशा प्रकारे नाचणीच्या लाडवाची पौष्टिक रेसिपी आपण पाहिलेली आहे।
हे लाडू तुम्ही जरूर करून पहा. मुलांना मोठ्यांना सगळ्यांना खूपच आवडतील. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत निरोप द्या.